लूक अध्याय 8 ओवी 18 आम्हाला स्पष्टपणे सांगत आहे, जपून राहा. ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. प्रियजनो, एक महत्वाचं वचन आम्हाला सांगत आहे. याच्यामध्ये प्रभू म्हणत आहे, जपून राहा. म्हणजे आम्हाला पुष्कळशा गोष्टी दिल्या गेलेल्या आहेत. आम्हाला विश्वास दिला गेलेला आहे. आम्हाला विश्वासाद्वारे आम्हाला प्रभूचे लेकरे बनवण्यात आलेले आहे. परंतु जर आम्ही आमचा विश्वास टिकवून ठेवला नाही, आम्ही विश्वासामध्ये वाढलो नाही, आम्ही प्रभूशी जुळून राहिलो नाही, आम्ही प्रार्थना केलो नाही, आम्ही बायबल वाचलो नाही आणि आम्ही प्रभूशी जुळून राहिलो नाही, तर जो विश्वास आम्हाला मिळालेला आहे तोही नष्ट होऊन जाईल. त्याचप्रमाणे जे जे आम्हाला गुण आम्हाला दिलेले आहेत किंवा आमच्यामध्ये कला दिलेली आहे, त्या जर कला आपण जर वापरलं नाही, तर जे गुण आम्हाला दिलेलं आहे, जे मार्गदर्शन आम्हाला करण्यात आलेलं आहे, जे प्रभूचे वचन आम्हाला देण्यात आलेलं आहे, त्याचा जर आम्ही योग्य रीतीने वापर केला नाही, तर आमच्या जीवनाचे सर्व मूल्य आपोआप नष्ट होतील. ते आमच्यातून काढून घेतले जातील, ते नष्ट होतील आणि ते आमच्या काही कामी लागणार नाही. प्रियजनो, हे वचन आमच्यासाठी खूप सुंदर चांगला संदेश देत आहे की आमच्या जवळ जे आहे, जे प्रभूने दिलेलं आहे, जे प्रभूकडून आम्हाला प्राप्त झालेलं आहे, त्याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करूया आणि त्याच्याद्वारे प्रभूची स्तुती करूया, गौरव करूया, प्रभूची महिमा करूया. जे काही आम्हाला लाभलेलं आहे त्याच्याद्वारे आपण प्रभूची महिमा करूया. प्रभूचे सामर्थ्य आमच्यामध्ये येण्यासाठी त्याचा गौरव, त्याची स्तुती, त्याची महिमा, त्याची प्रार्थना सदैव आपण करत राहूया. देवाला धन्यवाद देऊया. देवाची स्तुती, आराधना आम्हाला मिळालेल्या गुणाद्वारे, वरदानाद्वारे आपण सतत करत राहूया.